सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्द देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, त्याचा भाग 15. अभ्यासाची दृढता कशी करावी. आता अभ्यासाविषयी थोडं बहुत बोलू. एखाद्या मुमुक्षूला, संसारी गृहस्थाला किंवा अज्ञानाला प्रेमानं स्वानुभवी गुरुकडून अनुग्रह घेण्याची इच्छा झालीच तर ती व्यक्ती अंतःकरणाच्या जितक्या जिव्हाळ्यानं सद्गुरूपाशी जाते तितक्याच कळकळीनं आणि सदिच्छेनं सद्गुरूकडून त्याला मंत्रानुग्रह मिळतो आणि त्याचा त्या मानानं योग्य तो परिणाम होऊन त्याच्या त्या भूमिकेवरून त्या व्यक्तीचा अभ्यास पुढे चालू होतो. अशा वेळी अज्ञानी समजुतीच्या काही व्यक्ती तो मंत्रजप काही दिवस करतात, परंतु त्यांची प्रथमची ही तीव्र इच्छा अभ्यासमय असल्यामुळं आपली काही प्रगती दिसत नाही, काही दृश्य दिसत नाहीत, जपाचा परिणाम काहीच होत नाही, आपलं या बाबतीत दैवच अनुकूल नाही, अशा खोट्या भ्रामक समजुतीनं ते जपाचा अभ्यास सोडून देतात किंवा काहीतरी करीत असावं म्हणून जप करतात. त्यांच्या अभ्यासात शिथिलता उत्पन्न होते आणि पुन्हा कधी काळी ते सद्गुरूंकडे दर्शनास आले तर परत कृपा करा म्हणून विनवतात. परंतु त्यांना हे कळत नाही की गुरुकृपा अशी वेळोवेळी होत नसते. ज्याप्रमाणे आपण जन्मतो एकदाच, मरेपर्यंत हा जन्म एकच असतो, त्याचप्रमाणे गुरुकडून अनुग्रह एकदाच होत असतो. तो अनुग्रह घेतल्यावर सद्गुरूंनी दिलेला मनस्वास्थ्याचा धडा वेळोवेळी परत गिरवीत बसणं आणि तो पक्का दृढ करणं इतका की मनास स्वस्वरूपाची दाखवलेली पहिली चुणूक ही कायम स्वरूपाची अनुभव रूपास यावी आणि तशी ती झाली की सद्गुरू कृपा पूर्ण झाली म्हणून समजावं. आपलं मन अस्थिर असलं, जपानुसंधानात त्याला गोडी वाटत नसली तर आपणच आपल्या मनात प्रश्न करावा की या मंत्रजपाची आवड का उत्पन्न होत नाहीये. हा आपलाच संशयी अविश्वास तर नव्हे ना. दुसरी गोष्ट, आपल्या मनावर अनेक जन्मांचे वेडेवाकडे संस्कार असतातच. ते संस्कार एकाएकी कसे नाहीसे होणार. मागच्या जन्मी हे कुसंस्कार गेले असतील तर अशांना त्यांच्या अधिकारपरत्वे थोडे बहुत दिवसांनी अनुभव येऊ शकतील आणि या जन्मीच मनास लागलेल्या काही दुर्वासना असतील तर सोहम मंत्राचा निश्चयात्मक अभ्यास केला तर याच जन्मात त्या खात्रीनं जातील. पुढच्या जन्मात मागचे राहिलेले कुसंस्कार आणि दुर्वासना तसंच काम क्रोध लोभ हे हळूहळू जाऊ शकतील, ही खात्री बाळगा. मी म्हणतो, मजवर विश्वास न ठेवता सोहमवर दृढ अभ्यासपूर्वक श्रद्धा ठेवा. अस्तु. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यातील फरक. मजकडे ज्या थोड्या बहुत बंधू भगिनी येतात त्या अगदी प्रेमानं येऊन मला विनवतात की
आपल्या मुखानं सोहम शब्द सांगा आणि त्यांना मी तो प्रेमानं सांगतो. सोहम हाच ज्ञानमार्ग. त्यानं अहंकार नष्ट होतो. भक्तीनं पण हा अहंकार नाहीसा होतो. पण या दोन मार्गात फरक आहे. पहिल्या मार्गात मोठे मोठे होणे आणि सर्व व्यापून असल्याचा अनुभव येणे, आणि दुसऱ्या मार्गात लहान लहान होत जाणे, अणू एवढे सूक्ष्म होणे. हे सर्व मीच होतो, तोच सोहम. रामायणाच्या सुंदरकांडातील एक गोष्ट. मारुती सीता शुद्धीकरता समुद्र उल्लंघन करून जात असता त्याच्या बलाची आणि बुद्धीची परीक्षा करण्याकरता स्वर्गस्थ देवांनी नागमाता सुरसा हिला विघ्न करण्यास पाठवली. मारुतीचा मार्ग अडवून ती त्याच्या पुढे उभी राहिली आणि म्हणाली, मी क्षुधित आहे, माझ्या मुखात प्रवेश कर. मारुतीनं आपला देह तिच्या मुखापेक्षा दुप्पट थोर केला. तिनं आपलं मुख चौपट मोठं केलं. ते तिचं मुख 50 योजन लांब झालं. मारुतीनं लगेच आपलं शरीर अंगठ्या एवढं लहान केलं आणि तो तिच्या तोंडात शिरला आणि पटकन कानामार्गे बाहेर आला आणि म्हणाला, पहा, मी तुझ्या तोंडात प्रवेश करून बाहेर आलो. तुझं वचन खरं केलं. त्यावर ती म्हणाली, तू महाबुद्धिमान आहेस, रामाचं कार्य सिद्धीस नेशील. गोष्ट जरा विचित्र वाटते, परंतु रामायणातील प्रत्येक गोष्ट रूपकात्मक आणि बोधप्रद आहे. या गोष्टीवरून आपणास हेच कळून येतं की ज्ञानमार्गाचं सातत्यानं अवलंबन केलं असता विश्वव्यापी होता येऊन सत्स्वरूप कसं जळी काष्ठी पाषाणी हर एक वस्तूत खेळत आहे हे प्रत्यक्ष अनुभवास येतं. आणि भक्ती मार्गानं लहान लहान होता होता अणू एवढं होऊन अतिनम्रत्वानं हरीला जिंकता येतं. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता, हे श्री संत तुकारामांचं वचन हेच पटवून देतं. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.